नमस्कार, मी माधवी चौधरी. राज्य माझा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका येत्या 20 डिसेंबरला पार पडणार आहेत. निवडणुका लांबल्यानंतर प्रचार थंड पडला होता. मात्र पुन्हा नव्याने उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलेले आहे. कोणी उमेदवार विकासाच्या जोरावर निवडणूक लढवत आहे, तर कोणी उमेदवार केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवत आहेत. आज आपल्यासोबत असणार आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 8 ब चे राजेंद्रजी वाळेकर असणार आहेत आपल्यासोबत. थेट आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार राजेंद्रजी, राज्य माझा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येत्या 20 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, पार पडणार आहेत. त्यावेळी नेमकं विकासाचा अजेंडा काय असणार आहे? साहजिकच मी तिसऱ्यांदा नगरसेवक आहे. आता हा चौथ्यांदा माझा नगरसेवकाचाही आहे. मला जो दांडगा अनुभव आहे शिवसेनेचा, शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे आमचे मूलमंत्र बाळासाहेबांनी आम्हाला प्रत्येक वेळेस दिलेलं आहे. आता आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आमचे खासदार, लाडके खासदार, त्यांचे सुद्धा आम्हाला जे मार्गदर्शन असतं. आणि विकासाचा मुद्दा तर हा आहे का आमच्याकडे एवढा विकास झालेला आहे. आमच्याकडे 95% रोड झालेत. पहिली ह्या कुंटवली गावामध्ये बालाजीनगरमध्ये एखादी रिक्षासुद्धा येत नव्हती. आज तुम्हाला सांगतो मोठा ट्रक तिथं यायला लागला आहे. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस मी बालाजीनगरमधून निवडणूक लढवली होती पहिल्यांदा, तर त्यावेळेस तिथं अत्यंत वाईट परिस्थिती होती. गटार, नाली, रोड ही सगळे एखादा साधा रिक्षावाला सुद्धा तिथे यायला तयार नव्हता. आज तिथं तुम्हाला सांगतो एक ओपन जिम, चांगली सुंदर जिम बनवलेली, अभ्यासिका चांगली झालेली आहे. आणि त्या अभ्यासिकेमधून मला वाटतं 20 विद्यार्थी आज पास झालेले आहेत UPSC MPSCच्या याच्यामधून. त्यानंतर आताचं जे पुढचं माझं धोरण आहे, तर हे एका माझ्या अंबरनाथ शहरातल्या माझ्या नागरिकांना, बालाजीनगरच्या नागरिकांना कुठंतरी त्यांचं लाईट बिल, जे लाईट बिल आहे की ते आज आवाचं सव्वा लाईट बिल येतं शहरामध्ये. आणि आमचा बालाजीनगर हा अत्यंत मागासलेला आणि गोरगरीब जनतेतला वाढ आहे तो माझा. आणि एवढे इमानदार लोक आहेत, तुम्हाला सांगतो तेलुगू, कन्नडा आणि मुसलमान हा सगळा समाज तिथं अस्तित्व असल्यामुळं एवढे चांगले आणि इमानदार लोक त्या गावामध्ये, त्या बालाजीनगरमध्ये राहतात का त्यांना खूप लालसा देण्याचा प्रयत्न करतायत का तुम्हाला मी मतामागं हे देईल ते देईल. परंतु ते तुम्हाला सांगतो का हात जोडतात आणि बोलतात का बाबा आमचा राजू वाळेकरच आम्हाला जसा पहिल्यांदा त्यांनी काम केलं होतं तसंच आजही आम्हाला काम पाहिजे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या बालाजीनगरमध्ये जी गावदेवी मंदिराच्या समोर आम्ही मोठी एक बिल्डिंग बनवलेली आहे 2 माळ्याची. त्या 2 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये आमची असा विचार आहे, आता इथं मी एक 10 रुपयामध्ये OPD चालू केलेली. ती फ्री ऑफ कॉस्ट आहे, 10 रुपये पण नाही घेते. फ्री ऑफ कॉस्ट OPD आहे, कारण का गोरगरीब जनता आहे आमच्याकडे तिथं राहणारी, रोज कमवून रोज खाणारी लोक आहेत. तर तिथं फ्री ऑफ OPD चालू आहे. 24 हॉर्स भविष्यामध्ये एक ब्लड बँक तिथं करण्याचा मानस आहे तिथे. त्यानंतर एक सुंदर अभ्यासिका, जशी एक इतर प्रदेशामध्ये अभ्यासिका असती, वातानुकूलित अभ्यासिका करण्याचा माझा प्रयत्न आहे तिथे, जेणेकरून माझी गोरगरीब जनता तिथे अभ्यास करेल. मुलं, लहान मुलं, त्यांची परिस्थिती अशी आहे का रोज बिगारी काम करणं, कामावर जाणं, त्यांना घरं छोटी छोटी आहेत सगळ्यांची. तर त्यांना कसा अभ्यासिका देता येईल, त्यांना अभ्यास कसा करता येईल, तिथं कॉम्प्युटर सिस्टम लावण्याची मला इच्छा आहे. जसं मी भास्करनगरमध्ये होतो, तर त्या भास्करनगरमध्ये ज्यावेळेस भास्करनगरमध्ये निवडून आलो त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, तिथंही सुंदर अभ्यासिका आम्ही बनवली, वातानुकूलित अभ्यासिका आहे. तशीच अभ्यासिका ह्या बालाजीनगरच्या लोकांना, रहिवाशांना देण्याचा मानस माझा आहे. जसं की कोरोना काळात नागरिकांसाठी तुम्ही काय कामे केलेली आहेत? साहजिकच मी बघितलं असेल तुम्ही का कोरोना काळामध्ये जे आज विरोधकामध्ये आमच्या उभे आहेत, ते अक्षरशः त्यांचा पत्ता नव्हता ह्या शहरामध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो, यांनी आम्हाला एक तरी फोटो दाखवावा का आम्ही कोरोना काळामध्ये हे वाटलेलं आहे. त्याच पद्धतीने आम्ही जे शिवसेने प्रमुखांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आमच्याकडे 100 फोटो आहेत का आम्ही काय कामं केली होती. तुम्हाला सांगतो आम्ही टमाट्यापासून बाहेर आयात केलेले टमाटे आम्ही बाहेरून आणलेले ते दिले लोकांना, मिरची दिली, सगळं अशी कोणती भाजीपाला, इतर सामानं. तुम्हाला सांगतो काढा त्यावेळेस आपला चालत होता मालेगावचा, तो काढा आम्ही आणून इथं लोकांसाठी दिला. जे लोकांची परिस्थिती वाईट होती त्यांच्या घरामध्ये राशन दिलं, त्याचे सगळे लाईव्ह फोटो तुम्हाला देईल मी. तुम्हाला जर मला कोणी चॅलेंज करत असेल तर आम्ही त्याला फोटो द्यायला तयार आहे. त्याचप्रमाणे आम्ही कोरोना काळामध्ये ॲम्ब्युलन्सचा लोकांना डोस भेटत नव्हते, त्या वेळोवेळेला त्यांना ते कुठून ना कुठून मेडिकलमधून त्यांना ते इंजेक्शन आपण आणून दिलेले आहेत. त्यानंतर ॲम्ब्युलन्सची सोय व्यवस्था केली. प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना गोरगरिबांसाठी राशन वेळोवेळेला दिलेलं आहे. असे इतर कामं आम्ही ह्या शहरामध्ये आणि आमच्या बालाजीनगर, कुंटवली
ह्या परिसरामधून आम्ही हे केलेले आहेत. तर या व्यतिरिक्त पण अजून काही कामे करण्याचं, जसं की विद्यार्थ्यांसाठी मगाशीच सांगितलं मी अभ्यासिका, गार्डन्स वगैरे लहान मुलांसाठी, असं अजून काय करणार आहात तुम्ही? मी तुम्हाला सांगतो का गार्डन आम्ही मदन सिंग गार्डन आमच्या इथं खूप फेमस होतं आमच्या शहरामध्ये. त्याची आता खूप पडझड झालेली. मागे 5 वर्ष नगरसेवक नसल्यामुळं कोरोना काळामध्ये कोणी नगरसेवक नव्हतं. त्या गार्डनला आम्ही सुंदर असं गार्डन जसं नेताजी मार्केटच्या धर्तीवर आपण नेताजी मार्केट बोलतो, नेहरू गार्डन जसं आपण केले कांसईमध्ये, त्याच धर्तीवरचं गार्डन आम्ही इथं करणार आहे. त्यानंतर आम्ही अभ्यासिका तर तुम्हाला सांगतो एवढी सुंदर असते आमची, तुम्ही आताही जाऊन लाईव्ह घेऊ शकता. भास्कर नगरमध्ये मी काय पद्धतीचे अभ्यासिका बनवलेली आहे. त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये लाईट बिलाचा एवढा मोठा प्रश्न आहे. की आता लाईट बिल आम्ही कसं कमी करता येईल गोरगरिबांचं, त्यासाठी सोलर सिस्टमची माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे. का गव्हर्नमेंटचा फंड घेऊन किंवा त्याच्यामध्ये काही नगरपालिकेचा फंड आणि गव्हर्नमेंटचा फंड घेऊन त्याच्यामध्ये बऱ्याचशा सोलर सिस्टमला मला वाटतं त्या प्रत्येक घरावर जर लावले आपण सोलर, तर त्या गरिबांचे प्रत्येक ॲटोमॅटिकच त्यांचं लाईट बिल 0 येईल. त्या दृष्टिकोनातून माझा विचार आहे का मानसिक का भविष्यामध्ये बालाजीनगरचं लाईट बिल ही 0% मध्ये करण्याचा मानस आहे. युवक युवतींसाठी आणि गृहिणींसाठी अशी काही आखणी केली आहे का रोजगाराबद्दलची? साहजिकच मी भास्कर नगरलाही तुम्हाला सांगतो आमचं जे वरती टेरेस होतं तिथं आम्ही 50 मशीन लावल्या होत्या महिलांसाठी. आणि तिथं तुम्ही त्याचे पण फोटो तुम्हाला देऊ शकतो. तिथे आम्ही कपडे उल्हासनगरमधून कपडा आणून तिथं गाऊन, मॅक्सी असे इतर जे कपडे आहेत तिथं शिलाई करायचो. त्या पद्धतीनेच मी बालाजीनगरच्याही रहिवाशांसाठी रोजगार कसा देता येईल महिलांसाठी, त्याप्रमाणे जर आमच्या हे शिंदे साहेब आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी जशी लाडकी बहीण योजना त्यांना दिली, त्याच पद्धतीने मी काय देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांना पण विनंती केली की साहेब ही 1500 रुपये जे आपण देतोय ते 2021 कसे होतील त्याच्यावर आम्ही भर देणार आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढे काय अजून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरता येतील त्यांना ते आम्ही भरून देणार आहे. शेवटचा प्रश्न असेल, मतदारांसाठी काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल का काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. कारण का काम न करता आर्थिक जोळावर ज्या पद्धतीने मतं विकत घेण्याचा प्रयत्न या अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे धनदानगेड लोकांचा. कारण का त्यांना असं वाटतं का आम्ही 1,00,000 मतं विकत घेऊ, 50,000 मतं विकत घेऊ, सोसायट्यांमध्ये चेअरमनला पैसे देऊ, लोकल जे वर्गातली झोपडपट्टी तिथे पैसे वाटू. पण त्यांचा तो गैरसमज आहे. त्यांना माहीत नाही मतदार हा सुज्ञ असतो. का कधी आयुष्यामध्ये पैसा जरी कोणी एखाद्या माणसाने घेतला तरी पण तो मत पैसे देणाऱ्याला कधीच देत नसतो. तर मी विनंती करेल नागरिकांना, सोसायट्यांना, लोकल जे ज्या आमचे झोपडपट्टी आहे किंवा आमचे मागासलेले एरिया आहेत त्यांना मी सगळ्यांना विनंती करेल का भविष्यामध्ये कितीही रुपये दिले तर आपलं मत हे अत्यंत मोलाचं आहे. आणि ते मत तुम्ही सुज्ञ आहात, त्याच्यामुळं चांगल्या नगरसेवकाला, जो काम करणारा नगरसेवक आहे त्यालाच तुम्ही मत द्या. तो कोणत्याही पक्षाचा असू दे. जर मी काम केलं नसेल तर मलाही मत देऊ नका. ज्यांनी काम केलं आहे नगरसेवकांनी त्यांनाच तुम्ही मत द्या. आणि माझ्या मोठ्या वहिनी नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत, तर मी अंबरनाथच्या नागरिकांना आवाहन करेल की एक चांगल्या महिला उभी आहे तुमच्यासमोर, आमची वहिनी, तिला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे 2.5 वर्षाचा नगराध्यक्षाचा. तर त्यांना तुम्ही भरघोस मतांनी विजय कराल. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर तुम्ही आज 3 मतं तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये, शहरामध्ये जेवढे जेवढे वार्ड आहेत तेवढ्यामध्ये प्रत्येक जाग्यामध्ये 3 मतदान करा. आणि एवढंच मी नागरिकांना विनंती करेल का एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही आपलं मतदान कुठेही फुकट जाऊन नका देऊ. धन्यवाद राजेंद्रजी. कॅमेरामॅन रेणुकासह माधवी चौधरी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ.